चाळीसगाव तालुक्यात भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष समितीचा एल्गार, विविध शासकीय विभागांतील गैरकारभारावर गंभीर आरोप। चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव तालुक्यामधील शासकीय कार्यालयांमध्ये वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने तीव्र आंदोलन केले। शासकीय विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून समितीने प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। विविध शासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी नियमबाह्य कामे करून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप समितीने केला आहे आणि दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। मुख्य आरोप आणि मागण्या: घरभाडे गैरव्यवहार, तलाठी, ग्रामसेवक, गिरदावर, कृषी सहाय्यक, नर्स, डॉक्टर आणि वायरमन यांनी शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी न राहता खोटे दाखले सादर करून घरभाडे घेतले आहे। यामुळे सरकार आणि जनतेची फसवणूक झाली असून समितीने भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। 2. लाचखोरीचे आरोप: ग्रामीण भागांत विहिरी आणि घरकुलांना मंजुरी देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांकडून 5 ते 30,000 रुपयांपर्यंत लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत। समितीने ही लाच परत करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 3. धान्य व रेशन कार्डातील गैरव्यवहार: अनेक गावांमध्ये नागरिकांना रेशन कार्ड दिले जात नाहीये, तसेच ऑनलाईन नाव असूनही प्रणालीत नाव दिसत नसल्याची तक्रार आहे। नवीन रेशन कार्डसाठी 3 ते 5,000 रुपयांची लाच घेतली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। 4. योजनांमधील अडथळे: आदिवासी बांधवांना रहिवासी दाखले आणि आधार कार्ड मिळत नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाहीये। मौजे शिंदी चत्रभुज येथील जलजीवन योजनेसाठी मंजूर झालेल्या 3,17,00,000 रुपयांच्या निधीत ग्रामपंचायतीकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप आहे। अनेक गावांत शौचालय, गटार आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांसाठी आलेला निधी हडप करण्यात आल्याचेही समितीने म्हटले आहे। 5. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व निराधार यांच्यावर अन्याय: ग्रामपंचायती दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5% निधी अन्य कामांवर खर्च करत आहेत। यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाहीये। 6. अवैध धंद्यांचा विळखा: तालुक्यात दारू, गुटखा, गांजा, सट्टा, मटका आणि जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत। यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करून हे धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। 7. आपत्तीग्रस्तांना मदत नाही: 2019 मध्ये मौजे रोकडे गावात ढगफुटीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नाही। त्यांना तातडीने मोबदला देऊन त्यांची गहाळ झालेली कागदपत्रे पुन्हा तयार करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। 8. ग्रामपंचायतींकडून निधीचा गैरवापर: अनेक गावांमध्ये रस्ते, नाली आणि वित्त आयोगाच्या कामांसाठी मंजूर झालेला निधी अभियंत्यांच्या संगनमताने हडप करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खांडपूरकर, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, प्रदेशाध्यक्ष सैनिक विभाग उल्हास पाटील आणि इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या सर्वांसमोर सांगतो। 2 विषय जे माझ्या कार्यालयाशी संबंधित आहे त्याच्याबद्दल तुम्ही म्हणत असाल लेखी पाहिजे तर तुम्हाला लेखी पण देतो, परंतु सगळे बघा आता विषय काढले तर तहसीलदारांचे विषय जर मी बोलायला लागलो तर मला संध्याकाळ होईल। एवढ्या सगळ्या विषयावर काम नसतं, परंतु मी असं मानतो की उलट मी या गोष्टीचा आदर करतो की आपण असे विषय घेऊन आमच्यापर्यंत आले जेणेकरून प्रशासनाचे देखील डोळे उघडतील, जे लोक काम चुकत असेल त्यांना देखील याच्यावर चपराक बसेल। परंतु मी माझ्याशी संबंधित जे विषय आपण चर्चा आणली त्याच्याबद्दल मला त्याचा खुलासा देणं आवश्यक वाटतं। पहिला विषय जो तलाठ्यांच्या मुख्यालयी राहण्याचा आहे त्याच्यामध्ये शासनाने देखील वेळोवेळी निर्देश दिले आहेत, आम्ही देखील लेखी सूचना काढलेल्या आहेत। तलाठ्यांच्या बाबतीतलं जे तुमचं आहे ते त्या स्पेशल मोहीम घेऊन त्याच्यामध्ये खरोखर तो तिथे राहतो की नाही याची खात्री करून यापुढे त्यांचा घरभाडे भत्ता वगैरे असो ते देण्याची कारवाई केली जाईल आणि आज या निवेदनाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांना कठोर समज दिली जाईल लेखी स्वरूपात